नमस्कार, मी भाग्यश्री पाट. आज आधी एका कमेंटचा आवर्जून उल्लेख करते. त्या कमेंटमध्ये असं विचारलं होतं की अडाणी ग्रीन शॉर्ट केले, आता ते सर्किट लागलं तर ऑटोमॅटिकली स्क्वेअर ऑफ होतील का? आता शॉर्ट केलेले शेअर्स ऑटोमॅटिकली स्क्वेअर ऑफ कसे काय होतील? कोणतीच गोष्ट तुम्ही ऑर्डर लावल्याशिवाय ऑटोमॅटिक स्क्वेअर ऑफ होत नाही. हा पहिला मुद्दा. तुम्ही शॉर्ट केले याचाच अर्थ तुमच्याजवळ शेअर नव्हते. आता साधी गोष्ट समजा की जे तुमचं पुस्तक नाही आहे ते तुम्ही दुसऱ्याला वापरायला दिलेत आणि दुसरा कुठेतरी निघून गेला किंवा दुसऱ्याने ते पुस्तक हरवलं, तर ज्याचं पुस्तक आहे त्याला कसं काय देता येणार? त्यामुळे त्याचा मुर्दंड आपल्यालाच सोसायला लागतो. ते पुस्तक मार्केटमधून विकत घ्यावं लागेल आणि ज्या व्यक्तीचं आहे त्याला परत द्यायला लागेल. कारण तुमच्याजवळ ते पुस्तक नव्हतंच, ते तुमचं पुस्तक नव्हतंच, दुसऱ्याचं पुस्तक होतं, ते तुम्ही तिसऱ्याला दिलं. याला आपण मराठीत हलवायाच्या घरावर तुळशीपत्र असं म्हणतो. जेव्हा तुम्ही शॉर्ट करत असाल त्यावेळेला नक्की त्याची ऑर्डर घेण्यासाठी लावावी आणि स्टॉप लॉसही लावावा. म्हणजे समजा तुमचं लक्ष नसेल तर ते बायही होतात किंवा ज्या वेळेला अशी स्थिती येते की शेअर पटापट वाढत जातो त्यावेळेला तुम्ही स्टॉप लॉसही लावलेला असतो. त्यामुळे त्या ठिकाणी ट्रेड एक्झिक्यूट होतो. पण जर तुम्ही असं काही केलंच नसेल, म्हणजे जेव्हा तुम्ही ट्रेड घेता त्यावेळेला ताबडतोब स्टॉप लॉस लावायचा. हे जर तुम्ही असं केलं नाही तर त्याचा ऑप्शन होतो, लिलाव होतो आणि मग लिलावात जो काही भाव पडेल तो भाव तुम्हाला त्या भावाने ते खरेदी करावे लागतात, कारण आधी तुम्ही विकलेले असतात. त्याच्यावर 20% पेनल्टीसुद्धा लागते. कारण आपल्याजवळ शेअर नसताना विकू नये किंवा विकायला उत्तेजन मिळू नये अशी सेबीची धारणा आहे, म्हणून त्याच्यावर तुम्हाला 20% पेनल्टी पण लागते. त्याला फक्त एकच उपाय असतो अशा वेळेला की समजा कुठल्या मित्रांकडे मैत्रिणींकडे ते शेअर असतील तर ऑफ मार्केट आपल्या डीमॅट अकाउंटवर टाकून घ्यायचे आणि मग ते मार्केटमध्ये उतरतात. तर अशा वेळेला आणि त्या व्यक्तीला, ज्या व्यक्तीकडनं आपण उसने ते शेअर घेतो त्या व्यक्तीला बाजारातून विकत घेऊन ते शेअर द्यायचे किंवा त्या शेअरची कॅश द्यायची. म्हणजे जो 20% लेट फी लागते ती लेट फी वाचू शकेल. मी ऑप्शनवर एक आर्टिकल माझ्या पुस्तकात दिलेलं आहे, ब्लॉगमध्ये पण आहे किंवा मार्केटचा श्री गणेशामध्ये पण आहे, तर तुम्ही बघू शकता. पण शक्यतो या भानगडीत तुम्ही जाऊ नका. म्हणजे आता समजा तुम्ही 100ला शॉर्ट केले तर तुम्ही ते घ्याल कितीला? 98 रुपयाला, 97 रुपयाला, 94 रुपयाला. तर तिथे घेण्यासाठी ऑर्डर लावायची आणि 102 रुपये, 103 रुपये स्टॉप लॉसची ऑर्डर लावायची. म्हणजे आपण नेहमी सेफ राहतो. आज सकाळी मार्केट डामाडौलच होतं, रडत खडत चाललं होतं. पण त्याच वेळेला नेमक्या अडाणींच्या संदर्भातली बातमी आली. अडाणींचा पुतण्या सागर अडाणी याला अमेरिकेच्या फॉरेन करप्ट
प्रॅक्टिसेस ॲक्ट अंतर्गत कोणतेही चार्जेस लावले नाहीत. म्हणजे लाच दिली, अमुक झालं अशी जी बातमी होती ती बातमी नाहीशी झाली. बाकीच्या तक्रारी किंवा बाकीच्या चार्जेस मात्र आहेत. त्याबद्दल काय करायचं याच्याबद्दल अडाणी कायदेशीर सल्ला घेणार आहे. पण महत्त्वाची गोष्ट कॅन्सल झाल्यामुळे अडाणीचे सगळे शेअर 8-8, 10-10% वाढायला सुरुवात झाली आणि अडाणीचे काही शेअर सेन्सेक्स निफ्टीमध्ये असल्यामुळे मार्केटही सावरलं आणि जवळजवळ मार्केट 400 पॉईंट तेजीत गेलं. नंतर काही वेळाने मार्केटमधली ही तेजी नाहीशी झाली आणि 200-250 पॉईंट मार्केट तेजीमध्ये टिकलं. तालब्रॉस ऑटोमोटिव्ह कंपनीतला 475 कोटीच्या मल्टी इयर ऑर्डर मिळाल्या, त्यामुळे शेअर तेजीत होता. ग्लेनमार्क फार्मानी ट्राव्होप्रोस्ट ऑल्थॉमिक सोल्युशन किंवा औषध लॉन्च केलं. हे ल्युकेमियासाठी उपयोगाचं औषध आहे. CG पॉवरला चित्तरंजन लोकोमोटिव्हकडून कवचसाठी 500 ते 600 कोटीची ऑर्डर मिळाली. ZF कमर्शियलमध्ये 4.95 कोटी शेअर्सचा ट्रेड झाला. NTPC ग्रीनचं आज लिस्टिंग झालं. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर 111 रुपये 60 पैसे तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर 111 रुपये 50 पैसे या भावावर लिस्टिंग झालं आणि शेअर 2 वेळेला सर्किटमध्ये गेला होता, अप्पर सर्किटमध्ये. ॲस्टर DMनी कोल्हापूर हॉस्पिटलमध्ये स्टेक घेतला. NBCCला 316 कोटीची ऑर्डर मिळाली. मी काल संध्याकाळच्या व्हिडिओत सांगितलं होतं की सरकारने 7,927 कोटींच्या रेल्वे प्रकल्पाला मान्यता दिली. होंडा ॲक्टिवाने 2 मॉडेल EVची 2 मॉडेल लॉन्च केली. EV 3 व्हीलरसाठी सरकार पूर्वी सबसिडी देत होती. ती सबसिडी देणं सरकारने बंद केलं होतं. आता 8 नोव्हेंबर 2024 पासून पुन्हा सबसिडी द्यायला सरकारने सुरू केलं. पण ही सबसिडीची रक्कम आता अर्धी केली आहे पूर्वीपेक्षा. म्हणजे पूर्वी 10,000 सबसिडी दिली जात होती, आता सबसिडी 5,000 रुपये दिली जाईल आणि ही स्कीम मार्च 2026 पर्यंत चालू राहील. अशोका बिल्डकॉनला NHAI कडून एक ऑर्डर मिळाली होती. पश्चिम बंगालमधल्या HAM प्रोजेक्टसाठी ही ऑर्डर होती. तर काही प्रशासकीय कारणांसाठी ही ऑर्डर रद्द केली आहे NHAIनी. त्यामुळं आता तेवढ्या रकमेची ऑर्डर अशोका बिल्डकॉनची कॅन्सल झालेली आहे. शिल्पा मेडिकेअरला NDA इम्केल्डाय हे औषधासाठी US FDA कडून मंजुरी मिळाली आहे. हुंडाय 2,26,000 व्हेकल्स रेअर व्ह्यू कॅमेरा डिस्प्ले कन्सर्न आहेत म्हणून एवढ्या गाड्या त्यांनी रिकॉल केल्या आहेत. ॲक्झोनोबल यांना 46 कोटीची टॅक्स नोटीस आली आहे. NTPC ग्रीन मार्च 2027 पर्यंत
19,000 मेगावॅट कपॅसिटी तयार करणार आहे. टेक महिंद्रा आणि AWS यांनी टेलिकॉम नेटवर्कमध्ये जनरेटिव्ह AI ॲप्लिकेशनसाठी भागीदारी केली. BCL इंडस्ट्रीला 60 लाख लिटर इथेनॉलची ऑर्डर मिळाली. ट्यूब इन्व्हेस्टमेंट ही स्कालटेक सिस्टीममध्ये त्यांनी 67% स्टेक घेतला आणि हा स्टेक 62 कोटी रुपयाला घेतला आहे. मॉडर्न डेअरीने वन टाईम सेटलमेंट पंजाब नॅशनल बँकेची केली. 45.94 कोटी एवढं पंजाब नॅशनल बँकेचं कर्ज होतं. ते कर्ज वन टाईम सेटलमेंट करून फेडून टाकलेलं आहे. आज मार्केट तेजीत राहिलं, पण अजूनही मार्केटमध्ये कन्सॉलिडेशन होत आहे. मार्केटला ट्रिगर नाही असं दिसतंय. पण मार्केट संपल्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांची एक बैठक झाली. त्यानंतर BJPची पण एक बैठक झाली. ती बावनकुळेंनी घेतली, BJPचे अध्यक्ष. त्यामुळे उद्या कदाचित महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांसंबंधातला निर्णय होईल आणि मार्केट पुन्हा उसळी घेत आहे का हे आपल्याला उद्या सकाळी समजेल. बघूया काय काय होत आहे. नमस्ते.